दत्तगुरू तुमच्या सोबत आहेत, सतत पाठीशी आहे, तुम्हाला आशीर्वादित करत आहे. पुढे जात राहा, चांगले बदल स्वीकारत राहा. सक्सेस तुमचंच आहे. नेगेटिव्हिटीला दूर करा. पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहे, याच्यावरती विश्वास ठेवा. युनियन तुमचंच आहे, याच्यावरती विश्वास ठेवा. सोल्सच्या रियुनियनसाठी एक ॲक्शन घेण्याची गरज आहे. एक छोटंसं पाऊल उचलण्याची गरज आहे. नका फसू या 3Dच्या माइंडसेटमध्ये. हे 3Dचं माइंडसेट तुम्हाला गुंतवेल, तुम्हाला अडकवेल, तुम्हाला सांगेल की असं आहे इकडं, ह्याचा नाश होईल तसा. किती दिवस तुम्ही स्वतःचा विचार नाही करणार. इतके कायम आयुष्यभर तुम्ही स्वतःचा नाही दुसऱ्यांचाच विचार केला. प्रत्येक वेळेस डिवाईनने तुम्हाला संधी दिली. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलं गेलं की हे बघ, तुझ्या पुढं ऑप्शन आहे आणि तुला आता एवढं केल्याने हे सगळं मिळेल. पण त्याही वेळेस तुम्हाला मायेने फसवलं, नेगेटिव्हिटीने फसवलं, तुम्हाला इतर लोकांनी फसवलं की नाही तुला हे तुझं कर्तव्य करायचं आहे. तुम्हाला कधी तुमचं सुखाचं आयुष्य जगूच दिलं नाही. जे तुम्हाला करायचं होतं ते कधी करूच दिलं नाही. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया हा व्हिडिओ जर तुम्हाला 28, 29, 30, 31 पौर्णिमेच्या अगोदर जर मिळाला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की यामध्ये तुमच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी महत्त्वपूर्ण संदेश डिवाइन देऊ इच्छित आहे. तुम्ही सबस्क्रायबर्स आहात, व्ह्युअर्स आहात, कोणीही आहात, परंतु हा संदेश तुमच्यासाठीच आहे. जर या संदेशाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र असे बदल होताना आपल्याला काही दिवसांमध्ये दिसून येतील. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा संदेशही स्वीकारायचा आहे, चॅनललाही सबस्क्राईब करायचा आहे. कारण की ह्या प्रकारचे संदेश तुमच्या जीवनात येणं कदाचित ही डिवाइनची मर्जी आहे, युनिव्हर्सची इच्छा आहे. तर मी इथे फक्त तुम्हाला संदेश द्यायला आलेली आहे. तुम्हाला हे संदेश तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचे आहेत. जर रीडिंग तुम्हाला रेझोनेट झाली तर नक्कीच तुम्हाला चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे. कारण की आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं असतं युनिव्हर्सला. सो आपण ते कोणत्याही मार्गाने देऊ शकतो. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी and protect me. ओम नमः शिवाय. All negative energies send it back to sender. Multiply by 1000 times. सो तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तर नक्कीच इथे पाहूया आपण तुमची करंट एनर्जी काय आहे. कारण की स्ट्रॉंगली काही मेसेजेस इथे डाउनलोड होत आहेत. मे बी ते तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात आहे, तुमच्या स्वतःच्या हेल्थच्या संदर्भात आहे, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना सध्या घडत आहेत त्या संदर्भात येथे आपल्याला दिसून येत आहेत. ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला येथे दिसून येत आहेत. तर नक्कीच येथे ऊर्जा ज्या आहेत ज्या ऊर्जा येथे आपल्याला स्ट्रॉंगली पीक होत आहेत त्या आपण घेत आहोत. नॉट ऑल ऊर्जाज, म्हणजे सगळ्याच एनर्जीज नाही घेऊ शकत आपण. स्ट्रॉंगली ज्या येत आहेत ते घेतोय. ओम नमः शिवाय. वन मोर कार्ड प्लीज डिवाइन. तर नक्कीच येथे ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला येथे दिसून येत आहे. मे बी जसं मी ही रीडिंग करायला सुरुवात केली तशा ऊर्जा आपल्याला येथे मूनच्या आलेल्या आहेत, म्हणजे चंद्रमा असू शकतो. तुमच्या भावना ज्या आहेत त्या सध्या कुठेतरी सॅडनेसच्या आहेत, दुःखी आहेत, कसला तरी विचार करत आहात तुम्ही, तर त्याही अशाही प्रकारच्या भावना येथे दिसून येत आहेत. असू शकतं तुम्ही खूप जास्त अवेकन पर्सन आहात, स्पिरिच्युअली आध्यात्मिक दृष्ट्याने तुम्ही खूप जास्त कार्य केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये. एक टप्पा तुम्ही गाठलेला आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये, पुढे गेलेले आहात. परंतु तरी सुद्धा आजची एनर्जी अशी जाणवत आहे, मे बी तुम्ही कसले तरी विचारामध्ये आहात, कसलं तरी चिंता आहे तुमच्या मनामध्ये. एका बाजूने तुम्हाला पीसही वाटतोय, शांतताही वाटते, परंतु असू शकतं अशी काही गोष्ट आहे जी तुम्ही कधी कोणाला शेअर केली नाही, कधी कोणाला सांगितले नाही, आणि त्या गोष्टीचा तुम्ही राऊंड शोध घेताय, विचार करताय, नेमकं हे काय घडतंय, का होतंय असं, याचाही तुम्ही विचार करताना इथे दिसून येत आहे.
बिकॉज येथे ऊर्जा आपल्याला लवर्सची आलेली आहे. असू शकतं तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे, तुमच्या घरातील पर्सनच्या संदर्भामध्ये आहे, जेथे तुम्ही सध्या राहत आहात तेथे असू शकतं तुमचं जे नातं आहे ते इतर लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. त्यामध्ये अदर जे लोक आहेत ते खूप जास्त तुमच्या नात्याला इन्फ्लुएन्स करत आहेत. तर हे कुठलाही असू शकतं, तुमचं रिलेशनशिप मॅरिड असू शकता तुम्ही त्यांच्यासोबत, किंवा लव्ह कनेक्शनही असू शकतं, किंवा इतरही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये कार्मिक पर्सन असू शकतात, लवर्स असू शकतं, तुमचे सोलमेट, ट्विन फ्लेम, दोन्हीही ऊर्जा इथे इंडिकेट झालेल्या आहेत. कारण की मोस्टली एनर्जी येथे आपल्याला लवर्सची, मॅरिड पीपल्सची अँड तुमचे कनेक्शन्स, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये इथे ऊर्जा आपल्याला इंडिकेट झालेली आहे. तर यू आर थिंकिंग अबाउट फ्युचर, तुम्ही फ्युचरच्या संदर्भामध्ये सध्या विचार करत आहात. माहिती नाही आपण जे काही करतोय त्याचा काय पुढे जाऊन इम्पॅक्ट होणार आहे. असू शकतो तुम्ही काही निगेटिव्ह थिंकिंग करत आहात. खूप जास्त तुमच्या नात्यांवरती ब्लॅक मॅजिकचाही प्रभाव झालेला आहे, परंतु हा जो काही प्रभाव आहे सध्या हळूहळू कमी होत आहे. एक स्ट्रॉंगली तुमच्या नात्यावरती कुणीतरी खूप स्ट्रॉंगली असं काहीतरी क्रिया केलेली आपल्याला दिसून येते आहे, की जेणेकरून तुमचं जे काही हे कनेक्शन आहे ते तुटलं जावं. त्यामध्ये अनेक लोकांनी मागील काही काळामध्ये आपण म्हणतो ना नजर लावणे, अशाही प्रकारच्या क्रिया केलेल्या आहे. दोषपूर्ण तुमचं असू शकतं नातं राहिलेलं आहे. कारण की जसं तुम्ही एकत्र राहायला गेलात तसं इतर लोकांना जाणवलं की मे बी हे काहीतरी वेगळं आहे, पॉवर कपल आहेत, हे जर एकत्र राहिले तर कदाचित यांच्या जीवनामध्ये खूप जास्त यशस्वी होतील. हे तुमच्या मॅरिड लाईफच्या संदर्भात आहे. मे बी ते तुमचे सासरचे लोक आहेत, किंवा तुमच्या माहेरचे आहेत, किंवा कोणीही असू शकतं ज्यांना कधीही असं वाटलं नाही की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो करावं, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढं जावं. कारण की त्यांना हे सहनच होत नव्हतं की त्यांच्याही पेक्षा कोणी मोठा असू शकतो, त्यांच्याही पेक्षा कोणीतरी स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकतं. ही तर तुमची पुण्य होती, तुमचं कार्य होतं, तुम्ही इथपर्यंत आलात. हे कदाचित त्यांना समजत नव्हतं. त्यांना असं वाटत होतं अरे हे तर आतापर्यंत इतक्या, म्हणजे यांना आम्ही इतक्या गरिबीत पाहिलेलं आहे, यांना आम्ही इतक्या अशा अवस्थेत पाहिलं आहे, आमच्या पुढे जाऊच कसं शकतात, त्यांच्या जीवनामध्ये एवढं चांगलं होऊच कसं शकतं. तर अशाही प्रकारच्या मिक्स मॅचच्या ऊर्जा आहेत ज्यांना कधीही असं वाटलं नाही की तुम्ही ग्रो करावं, तुम्ही पुढे जावं, तुमच्या जीवनात काही चांगले बदल. त्यासाठी अनेक ऊर्जांनी एक आपण म्हणून मिक्स मिळून प्रयत्न केलेले आहेत की तुमचं हे जे काही कनेक्शन आहे ते दूर व्हावं, तुमचं हे जे काही नातेसंबंध आहेत ते तुटावेत. तर यासाठी मे बी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले गेले, परंतु येथे तुम्ही डिवाइनचे चाइल्ड आहात. एक इमोशन्स तुमच्यामध्ये आहे, एक प्युरिटी तुमच्यामध्ये आहे, डिवाइनने ती तुमच्यामध्ये भरलेली आहे पहिल्यापासून. तुम्ही इतरांशी असं नाही वागले कधीच की ते जसे वागले तसं जर तुम्ही वागले असतं तर कदाचित तुमचं त्यांचं कधी नातं टिकलंही नसतं. तर येथे तुम्ही भरपूर तुमच्या पार्टनरलाही समजून घेतलेलं आहे. तुमच्या घरामधील तुमच्या नातेसंबंध ज्यांच्यासोबत आहे त्यांच्याशीही तुम्ही भरपूर म्हणजे एक प्युरिटीने तुम्ही राहिलेले आहात. तुमच्यामध्ये ऍक्च्युअल तो इसेन्स आहे ज्याला आपण गॉडचा इसेन्स म्हणतो, एक परमेश्वर म्हणतो आपण. एक एखादा माणूस खूप चांगला वागला म्हणजे अरे हा तर देव माणूस आहे. तर अशा प्रकारचा देव कोणाला म्हणायचं? खूप जास्त भावना त्याच्या प्युअर आहेत, त्याच्या विचार खूप जास्त चांगले आहेत, दुसऱ्यांच्या विषयी तो कधी वाईट नाही चिंतत, दुसऱ्यांच्या विषयी त्याच्या मनामध्ये चांगल्या भावना असतात. सो त्या माणसाला आपण म्हणू शकतो की बाबा ह्या माणसामध्ये काहीतरी देवाचा अंश आहे. देव नाही म्हणता येणार पूर्ण, परंतु एक अंश आहे ज्याने हा माणूस एवढा चांगला वागतोय. आणि त्याचीच पुण्य होती की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ग्रो करत आलात आतापर्यंत. परंतु जे नीच लोक आहेत, जे खालच्या थराचे आहेत, ज्यांना कधी डिव्हिनिटी किंवा प्रेम, भावना, आदर किंवा असं ज्या अशा फिलिंग्स असतात, भावना जास्त, इमोशन्स जे असतात ते कधी कळालेच नाही, ते ह्या तुमच्या प्युरिटीला कधी सहन करू शकले नाही. त्यांनी सतत तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तुमच्या नात्याला एक प्रकारे चुकीचं लेखण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी तुम्हाला एकदम म्हणजे तुमच्यातील जेवढं उच्चत्व आहे तेवढं त्यांच्याकडे नाहीच आहे, आणि त्यांना ते मिळू पण शकत नाही. तरी सुद्धा त्यांनी असं काही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की तेच मोठे आहेत घरामध्ये, किंवा तेच खूप जास्त कर्तृत्ववान आहेत, किंवा त्यांच्यासारखं कुणीही नाही, असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युअल खरं तर त्यांनी तुमच्यासमोर एकदम असं नम्रतेने किंवा लहानपण घेऊन राहायला पाहिजे होतं. कारण की तुम्ही मोठेच आहात ऑलरेडी, कितीही काही केलं तर तुम्ही मोठेच राहणार आहात. कारण की तुमच्यामध्ये ते गुरुतत्व आहे. तुम्ही एक जन्मतःच त्या सर्व गोष्टी ज्येष्ठत्वाच्या घेऊन आलेल्या आहात. तर तुमच्याकडून ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. कुणी जर अल्लडपणा करून किंवा चुकीच्या मार्गाने तुमच्या सारखं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचंच आहे. परंतु तरी सुद्धा अशा काही लोकांनी प्रयत्न केला, अशा काही इतर लोकांशी मिळून, समजा एकट्याने नाही तुम्हाला हरवू शकले, मग अदर कम्युनिटीजला गोळा करायचं, इतर लोकांना गोळा करायचा, एक ग्रुप करायचा,
तुम्हाला कुठेतरी एकटं पाडायचं, तर अशाही प्रकारच्या ऊर्जा इथे दिसून येत आहे. कारण की त्यांचा संताप होता तुमच्याविषयी, त्यांच्या ऊर्जा खूप जास्त नेगेटिव्ह होत्या. त्यांना नव्हतं पाहवलं जात की तुमच्याही जीवनामध्ये काही चांगलं होते. त्यांनी कधी तुम्हाला पाहिजे तो योग्य तो मान सन्मान मिळू दिला नाही. ज्याचे तुम्ही हक्कदार होतात त्यांनी कधीही तुमची कॉपी करतात, ते तुमच्याप्रमाणेच वागायला पाहतात, परंतु तुमचीच कॉपी करून नंतर तुम्हालाच ते दाखवतात की बघा आम्ही तुमच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहोत. तर असे काही मूर्ख लोक किंवा असे काही कमी बुद्धीचे लोक तुमच्या अराउंड आहेत, तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत किंवा तुमच्या नातेसंबंधामध्ये आहेत, ज्यांनी जे करतात तुमचीच कॉपी, परंतु दाखवतात असं की तेच करतात ते सगळं. सो असं हे काही लोकांचं तुमच्या आजूबाजूला वर्तन राहिलेलं आहे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मरणतुल्य यातना ते सहन करत आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास कसा होतो, पूर्ण त्याचं जेव्हा पूर्ण टेकतं डोकं खाली, तितका त्रास सहन करत आहे ती व्यक्ती, ज्यांनी तुमची जागा घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुम्हाला फसवण्याचा, तुमच्यापेक्षा ते कसे श्रेष्ठ आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युअल म्हणजे दाखवलं त्यांनी जगाला की तुम्ही कसे वाईट आहात, तुमच्यामध्ये तो गुण नाहीये जो त्यांच्यात आहे. जे असू शकतं, तुम्ही कधीतरी असंही होतं, आपण जेव्हा खूप असं मोठं काम करत असतो, घरामध्ये मोठे असतो, ज्येष्ठ असतो किंवा ज्येष्ठ नसून सुद्धा आपण मोठेपणाचं काम करत असतो, कधी कधी आपण काही गोष्टी रागात बोलतो, काही गोष्टी आपण बोलतो अशा, परंतु ते त्यांच्या भल्यासाठी असतात. तुमचं एक स्टेटस असतं, एक स्थान असतं, परंतु ते काही लोकांना बघवत नाही. त्यांना वाटतं आपल्याला का नाही ते स्थान मिळत, ह्यांनी तर एवढ्याच असू शकतं. काही सगळेच काही सर्व गुण संपन्न नाही, काही चुका सगळ्यांकडूनच होतात. तर असू शकतं काही चुका तुमच्याकडून घडल्या असतील, त्यालाच काही चुका नाही म्हणता येणार, पण त्या वेळेची ती परिस्थिती होती, तसं तुम्ही काम केलं, वागलात, परंतु त्यालाच धरून कुठेतरी येथे तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आता ती व्यक्ती जी आहे ती येथे आपल्याला दिसून येत आहे, तुमच्या अराउंडची खूप यातना सहन करत आहे. मरणतुल्य यातना म्हणू शकतो आपण, सहन करत आहे किंवा सहन केलेले आहे. हे बघा, हे त्यांच्या कर्माचे फळ आहेत, आपण यामध्ये काही करू शकत नाही. जरी आपलं मन इतकं साफ आहे, आपल्याला वाटतं की कोणाला काही त्रास होऊ नये, कोणाला काही दुःख मिळू नये, डिवाईनने सगळ्यांना सुखी ठेवावं, जर भले ते आपल्याविषयी वाईट वागलेले असो, परंतु हा न्याय असतो, डिवाईनचा जस्टिस असतो, त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. शनी महाराजांचा न्याय आहे, डिवाईनचा न्याय आहे, त्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. मग तुमच्याविषयी जर कोणी चुकीचं करत असेल तर ते कसे काय वाचू शकतील? सो त्यांनाही डिवाईनने भरपूर धडा दिलेला आहे. असू शकतं ते त्यातून शिकलेही असतील, मे बी शिकतही असतील, आणि पुढेही भविष्यात ते शिकतच राहणार आहेत, कारण की ते त्यांचं आता इथून पुढे कार्यच असणार आहे. तर येथे दिसून येत आहे खूप तुमच्याविषयी चुकीचं बोललं गेलेलं आहे, वागलेले आहेत ते लोक असे. तुमच्या मॅरिड लाईफच्या संदर्भामध्ये काही चुकीच्या टिप्पण्या केलेल्या आहेत किंवा तुमच्या मॅरिड कनेक्शनमध्ये एक वाद व्हावेत, अशाही प्रकारची ऊर्जा इथे आहे. तुमच्या मॅरिड लाईफच्या संदर्भामध्ये त्यांना अपेक्षा होत्या खूप जास्त तुमच्याकडून पैशांच्या, मे बी हे मोस्टली जे तुमच्याकडून अपेक्षा ठेवून आहे ते कोणी असू शकतं, येथे आपण डायरेक्ट नाही बोलू शकत, बट इनलॉज मधील किंवा कोणी असू शकतं, तुमच्या सासरचे किंवा तेच म्हणू शकतो आपण. येथे दिसून येत आहे की त्यांना फक्त तुमच्याकडून पैशाची अपेक्षा होती, धनाची अपेक्षा होती, आणि ते तुम्ही पूर्ण नाही केलं. त्यामुळे सुद्धा येथे एक आपण म्हणू शकतो की बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, नाव ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, तुमच्या ओव्हरऑल सगळ्याच वागण्याला. तर ही ऊर्जा आहे. परंतु आता भविष्यामध्ये ह्यामध्ये बदल होतील, काही नवीन बदल होतील, काही मेसेजेस आहेत, तर तेही आपण घेऊया. असं तुम्ही सध्या विचार करत आहात त्या गोष्टींचा राऊंड की माहीत नाही भूतकाळामध्ये असं का घडलं. आता सध्या तर तुम्ही एवढं वर्क केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये की पीसफुल सिच्युएशन आहे, परंतु फायनली काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. नक्कीच येथे दिसून येत आहे दुःखामध्ये आहात तुम्ही सध्या, कसला तरी विचार करत आहात, किंवा जे दुःख आहे ते तुमच्या जीवनामधून निघून गेलेलं आहे. सो बर्डन होतं काही गोष्टींचं, असू शकतं घरामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती होती मोठी जी तुमच्यावर बर्डन ठेवून होती, दबाव टाकत होती. ते कुणी असू शकतं, तुमच्या माहेरी सासरी कुणी असू शकतं, ज्यांनी सतत तुम्हाला दबावात घेतलेलं आहे. तर अशाही लोकांची ऊर्जा आहे. परंतु आता ह्या सर्व सायकलमधून तुम्ही बाहेर पडून एक तुमच्यामध्येच कम्प्लीट होत आहात, एक कम्प्लीटनेस, एक होलनेची फिलिंग येते, दिसून येते. एक पीस आहे, एक शांती आहे, एक पूर्ण कम्प्लिशन झाल्यावर जशी माणसाला शांतता मिळते तशी शांतता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवत आहात, कारण की तुमची कॉन्शियसनेस लेवल जी आहे
ती येथे वाढलेली आहे. चेतनेचा स्तर वाढलेला आहे. चेतनेचा स्तर हळूहळू वाढत वाढत एक पीसपर्यंत आलेला आहे, शांततेपर्यंत आलेला आहे. कारण की जे एक डिवाइन लव तुमच्या जीवनामध्ये आहे, त्यामुळे सुद्धा खूप चांगली प्रगती तुम्ही केलेली आहे. इतर लोकांच्या बोलण्याला, इतर लोकांच्या अशा चुकीच्या वर्तनाला तुम्ही बिलकुल टॉलरेट नाही केलेलं आणि त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये एक पीस आहे, एक शांतीला तुम्ही पुढे जाऊन मे बी जोपर्यंत तुम्हाला हा मेसेज मिळेल त्यानंतर एक अद्भुत शांतता तुमच्या मनामध्ये नांदेल. एक पीसफुल जीवन तुमच्या जीवनामध्ये सुरू होईल आणि या बदलाला नक्की तुम्हाला स्वीकारायचं आहे. मागील जे काही भूतकाळातील झालेल्या गोष्टी आहेत, कॉन्फ्लिक्ट्स आहेत, वादविवाद आहेत, युद्ध आहे, संघर्ष आहे, मनातील जे सतत मागच्या गोष्टींकडे मन धावतं, माणसाच्या मनाला सवय असते नेगेटिव्ह थिंकिंग करण्याची, तिकडे सारखं मन धावतं. तर आता इथून पुढे तुम्हालाही कळेल की तुमच्यामध्ये एक डिवाइन एसेन्स आहे, तुमच्यामध्ये एक दिव्यत्व आहे, जे दिव्यत्व तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे आणि तुम्ही त्या सर्व गोष्टींना, चुकांना त्यांच्या माफ करणार आहात. कारण की तुम्हाला हे कळून चुकलंय की त्यांना त्यांची कर्माची शिक्षा डिवाइन नक्की देणार आहे आणि ती खूप स्ट्रॉंगली हार्ड असणार आहे, कठीण असणार आहे. ती शिक्षा भोगता भोगता कदाचित त्यांचं हे जीवन संपून जाईल. परंतु आपण एवढे प्युअर आहोत, तुम्ही एवढे प्युअर आहात, प्युअर सोल आहात की तुम्हाला हे नकोय. एक एंजल्स ह्या चॅनलपर्यंत आलेले आहे. जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी दे आर एंजल्स. तुमच्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम आहे. कारण की तुम्ही एक लव अनुभवलेला आहे तुमच्या जीवनामध्ये, एक प्रेमाचा एसेन्स तुम्ही अनुभवलेला आहे. आणि असू शकतं जर कोणी त्यांच्या प्रेमापासून दूर असतील, त्यांच्या डिवाइन काउंटरपासून दूर असतील, त्यांच्या पर्सनपासून दूर असतील, तर फायनली त्यांचं मिलन होत आहे. फायनली 2 souls आर कम टुगेदर. 2 souls, 2 आत्मे जे आहेत ते एकत्र येत आहेत किंवा त्यांचा आत्मा जो त्यांच्यापासून दूर होता तो त्यांच्या जवळ येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग बिकॉज हे ट्विन फ्लेमसाठी आहे, ज्यांनी खूप स्वतःवरती कार्य केलेलं आहे, ज्यांनी पाहिलेलं आहे संघर्ष जीवनामधला, तर त्यांचं युनियन होत आहे. त्या पौर्णिमेच्या दरम्यान युनियनची फ्रिक्वेन्सी आहे, युनियन होणार आहे आणि नक्कीच याला तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सगळ्यांचं युनियन होऊ यासाठी आपण डिवाइनला प्रार्थना करू. हे बघा, कधी कधी आपण सगळ्या गोष्टी घडून जातात, परंतु एक आपण स्वतःलाच अडकवून ठेवतो मागच्या गोष्टींच्या. एक मेंदूला सवय झालेली असते नकारात्मक विचारांची आणि तेच करत बसतो आपण. परंतु एक पीसफुल लाईफ तुमची वाट पाहत आहे. एक तुम्हाला सपोर्ट करणारी लोक, एक स्वतंत्र आकाश, एक मोकळं आकाश, एक निरभ्र निळं आकाश तुमची वाट पाहत आहे. तुम्हाला कदाचित ब्ल्यू रंग खूप जास्त दिसत असेल किंवा अट्रॅक्ट करत असेल. पर्पल रंग म्हणजे जांभळा कलर, थोडासा फिकट लॅव्हेंडर अशा टाईपमध्ये एक कलर तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल. पिंक कलर तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल किंवा तुम्ही तो वेअरही केला असेल, घातलाही असेल. सो येथे दिसून येत आहे अंडरस्टँडिंग लेवल वाढत आहे, मीन्स कॉन्शियसनेस लेवल वाढत आहे, चेतनेचा स्तर वाढत आहे. आणि आपल्या आत्म्याला काय पाहिजे, आपला आत्मा कशासाठी आला येथे, ज्या चेतनेमध्ये ते पडलेले होते त्यातून त्यांना बाहेर काढायचं होतं, त्यातून त्यांना थोडं वरती न्यायचं होतं. तेच आपल्या आत्म्याचं खरं म्हणजे पर्पज हवं आहे आणि असायलाही पाहिजे. तर एक एक लेवल तुम्ही अप होत आहात, एक एक लेवल ग्रेड तुमची वाढत आहे. तर कम्प्लिशनची एनर्जी आहे. काही कुठलं तुमचं राहिलेलं स्वप्न आहे किंवा विश आहे जी कदाचित तुम्ही वाटत होतं तुम्हाला की माहिती नाही कधीपर्यंत पूर्ण होईल, तर त्यांचे हायली चान्सेस आहेत ह्या पौर्णिमेच्या जे काही आता एनर्जीच आहे त्यामध्ये तुमची विश येथे पूर्ण होत आहे. कम्प्लिशनची एनर्जी आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर याला नक्कीच तुम्हाला क्लेम करायचं आहे. असू शकतं घरामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती आहे, फिमेल एनर्जी आहे, महिला आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला सतत बर्डनमध्ये ठेवत होती, दबाव टाकत होती, असं करा, तसं करा, हे करा, ते करा. तर त्याही ऊर्जांमधून आता तुम्ही बाहेर पडत आहात. कारण की सेलिब्रेशनची ही ऊर्जा आहे. सेलिब्रेशन कशाचं येत आहे, वर्षांपासून ज्या गोष्टीची वाट पाहिलेली, धन येत आहे, पैसा येत आहे. पौर्णिमेच्या दरम्यान तुमच्या घरामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला काहीतरी गुड न्यूज, काहीतरी शुभ बातमी घेऊन तुमच्याकडे. मे बी हा संदेशही तुमच्यासाठीच आहे आणि तो पौर्णिमेच्या अगोदर मिळालेला आहे. तर लवकरच सेलिब्रेशनची तयारी करा, लवकरच एखाद्या उत्सवाची तयारी करा, लवकरच एखाद्या मोठ्या समारंभाची तयारी करा. कारण की यश तुमचं आहे, विजय तुमचा आहे, कम्प्लिशनची एनर्जी आहे. त्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये आनंद येत आहे, तुमच्या जीवनामध्ये सुख येत आहे. तर ह्या सर्व होल रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे, चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही सध्या मे बी
विचार करत आहात कसला तरी मे बी एक शांतता आहे, पीस आहे, कारण की ते तुम्ही तुमचं वर्क केलेलं आहे इथपर्यंत. पण तरीसुद्धा कधी कधी 3D हे जे जग आहे सध्या आपल्याला दिसतंय त्याकडे तुमचं मन धावतं. जर तुम्ही ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असाल, शिवशक्तीच्या कनेक्शनमध्ये असाल तर असू शकतं तुमची ऊर्जा आहे. कधी कधी तुम्हाला बाहेरचं जे सगळं पाहून असं वाटतं की नाही, ह्या गोष्टी नाही होऊ शकत तुमच्या जीवनात, परंतु तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे जी डिवाईनने तुमच्याकडे पाठवलेली आहे. आणि ती फ्रिक्वेन्सी युनियनची आहे. युनियन हे तुमच्या हातात आहे, तुमच्या जवळ आहे. तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये जर काही भीती असेल आणि त्यामुळे जर हे युनियन थांबलं तर कदाचित मुक्तीचा मार्ग दिसणार नाही. आणि हे जन्म त्यासाठीच आहे की तुमच्या दोघांनाही, तुमचे सोल्सला, तुमचे दोघांचे सोल एकच आहे, तर तिला मुक्ती हवी आहे. किती जन्म असेच घेतले जाणार आणि असेच वाया जाणार. तर मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मध्ये जर अडकलात तर कदाचित दूर जाईल हे सगळं. पुन्हा पुन्हा त्याच पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, ते नाही करायचं आहे. सो फ्रिक्वेन्सी तुमची मॅच होईल, नक्कीच युनियन होण्याचे चान्सेस आहेत 100%. सो दोनदा कार्ड आले. 11 तुमचे मिरर करत आहेत पार्टनर. हे तुमच्या ज्या भावना आहेत त्याला ते मिरर करत आहेत. नक्कीच एकमेकांमध्ये सोल मर्ज झालेली आहे असंही इथे इंडिकेट होत आहे. तुम्ही त्यांचे एनर्जी कॅच करू शकता, त्यांचे विचार तुम्हाला कळतात. तर इथे मिक्स फ्रिक्वेन्सीज आहेत, परंतु ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या जीवनामध्ये तुमच्या नक्कीच चांगलं एक मोठा बदल घेऊन येत आहे, पूर्णत्व घेऊन येत आहे, कम्प्लिशनची एनर्जी आहे. जर तुम्ही काही ध्यानधारणा मेडिटेशन करत असाल तर पीस तुम्हाला वाटत आहे, शांतता तुम्हाला वाटत आहे. आणि ही शांती तुम्हाला एक मुक्तीकडे घेऊन जात आहे. एक अशी शांती आहे म्हणजे बघा, जेव्हा आपल्या मनातील सगळे दुर्गुण निघून जातात, एक मोह असतो, अटॅचमेंट असते, ईर्ष्या असते, जलन असते, काहीतरी हवं असतं, लस्टची एनर्जी असते, काहीतरी पाहिजे असतं आपल्याला सतत. तर त्या एनर्जीमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडता त्याच वेळेस एक मुक्ती अनुभवता तुम्ही. तो मुक्तीचा जो क्षण आहे, तो जो तुम्ही अनुभवता तोच इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही सतत अनुभवणार आहात. ती आहे परम शांती, एकदम शांत. म्हणजे घरात वातावरण शांत, बाहेर कामाच्या ठिकाणी शांतता, एक कुठलंही त्यामध्ये भीती नाहीये. जिथे काम करताय तिथे भीती नाहीये, ज्या घरात राहताय तिथे भीती नाहीये, कारण बर्डन दूर होत आहे. ओके, बर्डन दूर होत आहे. बर्डन जे कोणी टाकत होतं ते सगळी दूर होत आहे. पॉझिटिव्ह राहा, सतत पॉझिटिव्ह विचार करा. माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी हेच सांगते की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक राहा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल का नाही होणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला ह्या 3-4 दिवसाच्या आत मिळाला असेल तर नक्कीच हे बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. आणि आपल्याला दुसरं काय पाहिजे आहे, आपल्या जीवनामध्ये शांतता पाहिजे आहे. जी ब्लॅक मॅजिकची किंवा इतर तुमच्या नातेसंबंधावर कोणी ऊर्जा निर्माण केली होती तर ती दूर होत आहे. तुमच्या शत्रूंना डेथ मीन्स मृत्यूतुल्य कष्टांना सामोरे जावं लागणार आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत तर त्याला हळूहळू सोडून द्या. मे बी ते सोडणं कदाचित कठीण असेल, परंतु तुम्ही त्यातून बाहेर पडत आहात. लेटिंग गो करा. जे आपल्या हातात आहे त्या गोष्टी आपण करू शकतो, परंतु जे डिवाईनच्या हातात आहे ते डिवाईन योग्य त्या टायमावरतीच त्या गोष्टी करणार आहेत. सो डिवाईन टायमिंगचा वेट करा. सक्सेस, तर नक्कीच सक्सेस तुमच्यासाठी आहे. ज्या गोष्टींच्या संदर्भामध्ये कदाचित तुम्ही विचार करत आहात की मला तर यश मिळू शकत नाही, माझ्यासाठी नाही आहे सक्सेस, ह्या सर्व प्रोसेसमध्ये मला यश नाही मिळणार, कदाचित हे माझ्यासाठी नाही आहे, तर तसा विचार करणं कदाचित तुमच्यासाठी घातक असू शकतं. कारण की वेळोवेळी तुम्हाला ओरडून युनिवर्स, डिवाईन, तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत किंवा ह्या रिडिंग थ्रू तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की यश तुमचंच आहे. फक्त एक ॲक्शन घेण्याची गरज आहे टुवर्ड्स दॅट पर्सन, टुवर्ड्स दॅट जॉब, टुवर्ड्स दॅट करिअर, टुवर्ड्स दॅट युअर ड्रीम होम, युअर ड्रीम लाईफ. त्याच्यासाठी तुम्हाला एक ॲक्शन घेणं गरजेचं आहे. हा जर काय म्हणतात त्याला मोहमायाचं, जर माया जी आहे खूप प्रबळ आहे, माया आपल्याला सगळं विसरायला लावते, सगळं विसरायला लावते. तर या मायेच्या पलीकडे जर काही बघू शकत असाल, ह्या शरीराच्या पलीकडे जर काही बघू शकत असाल तर ते एक
प्रेम आहे, अनकंडिशनल लव आहे, ते एक शांती आहे, पीस आहे, एक मुक्ती आहे, तुमची वाट पाहत आहे तुमच्यासाठी. तुमचं जसं हेवनली तुमचं लाईफ पाहिजे आहे तुम्हाला, जसं एक स्वर्गासारखं जीवन तुम्हाला जगायचं होतं, ती तुमची वाट पाहत आहे. फक्त त्यासाठी एक टुवर्ड्स सक्सेस यू हॅव टू टेक वन ॲक्शन, एकच ॲक्शन घेण्याची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनामध्ये किती पीस आहे, किती शांती आहे. बघा, हे माइंड जे आहे ते तुम्हाला कदाचित रोकेल की नको, असं नको करायला, तसं नको करायला, कदाचित असं केलं तर माझा इगो हर्ट होईल. तुमचा इगोमध्ये येतो, अहंकार असतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा, मी असा, मी तसा, मी हे केलं नाही. तुम्ही काय काय केलं, काय काय नाही, प्रत्येक जन्मामध्ये ते डिवाईनला माहिती आहे. सो इथे मोठे मोठे काय म्हणतात, सिकंदर येऊन गेले, हिटलर येऊन गेले, मोठे राजा महाराजे येऊन गेले, कुणी काही नेलं नाही आणि कुणी काही घेऊनच जाणार नाही. हा फक्त इगो, अहंकार आहे जो पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतो. तर इथे डिवाईन तुम्हाला हेच गाईड करत आहे की ही माया तुम्हाला थांबवेल की नको असं करायला, नको हे करू, नको, तू असा आहेस, तू हे आहेस, तू ते आहेस, तू अमुक आहेस, तुझं एवढं मोठं स्टेटस आहे, तू अमुक आहे. परंतु नाही, जर तिथं प्युअर लव असेल, प्युअर तुमचं जर जीवन असेल, एक शांत एक लाईफ असेल ज्याची तुम्हाला आवड होती पहिल्यापासून, ते तुम्हाला हवं असेल, तर यू हॅव टू टेक वन ॲक्शन टुवर्ड्स युअर रियुनियन. तुमच्या रियुनियनसाठी एक ॲक्शन घेण्याची गरज आहे, एक छोटंसं पाऊल उचलण्याची गरज आहे. नका फसू या 3Dच्या माइंडसेटमध्ये. हे 3Dचं माइंडसेट तुम्हाला गुंतवेल, तुम्हाला अडकवेल, तुम्हाला सांगेल की असं आहे इकडं, ह्याचा नाश होईल, तसा. किती दिवस तुम्ही स्वतःचा विचार नाही करा, इतके कायम आयुष्यभर तुम्ही स्वतःचा नाही दुसऱ्यांचाच विचार केला. प्रत्येक वेळेस डिवाईनने तुम्हाला संधी दिली, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलं गेलं की हे बघ, तुझ्या पुढं ऑप्शन आहे आणि तुला आता एवढं केल्याने हे सगळं मिळेल. पण त्याही वेळेस तुम्हाला मायेने फसवलं, निगेटिव्हिटीने फसवलं, तुम्हाला इतर लोकांनी फसवलं की नाही, तुला हे तुझं कर्तव्य करायचं आहे. तुम्हाला कधी तुमचं सुखाचं आयुष्य जगूच दिलं नाही, जे तुम्हाला करायचं होतं ते कधी करूच दिलं नाही, जे तुम्हाला पाहिजे होतं ते तुम्ही कधी ॲक्शन घेतलीच नाही. बरं ठीक आहे, तुम्ही त्यावेळेस नाही ॲक्शन घेतली, परंतु आता तर तुमच्याकडे वेळ आहे, आता तर तुम्हाला समजलेलं आहे, तर त्यासाठी ॲक्शन घ्या, सक्सेस तुमचंच आहे. सो हा जो मेसेज आहे स्ट्रॉंगली तुमच्याकडे येत आहे. अँड येथे आपल्याला दिसून येते की 2 सोल्स फायनली, 2 आत्मे जे आहेत, फायनली 2 आत्मे नाही म्हणा, एकच आत्मा आहे पण 2 शरीरामध्ये आहे, आणि त्यांचं फायनली येते कुठेतरी आपल्याला मिलन होताना दिसून येत आहे. एक प्रकारे खूप वर्षांची एक म्हणतो आपण प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आहे ती संपत आहे, चिंता आहे ती संपत आहे. फक्त त्यासाठी यू हॅव टू टेक वन ॲक्शन टुवर्ड्स इट अँड सक्सेस. न्याय तुम्हाला मिळाला आहे ऑलरेडी, पण तुम्ही तो घेत नाही आहात. स्वीकारलंही पाहिजे जीवनामध्ये, जे मिळालं आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि पुढं चाललं पाहिजे. त्याला जीवन असं म्हणतो आपण. प्रत्येक वेळेस मनाला मारून कुठल्याही गोष्टी मिळत नाही, जे मिळतंय ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं. इट्स अ लाईफ, जशी नदी असते, फ्लो करत असते, गोईंग विथ द फ्लो, शेवटी ती कुठे जाऊन मिळते, सागराला. तसं तुम्ही जे मिळतंय तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा आणि पुढे जा. सक्सेस तुमचंच आहे, न्याय तुम्हाला डिवाईनने ऑलरेडी दिलेला आहे. कॉम्प्रोमाइज करणं सोडून द्या. हे बघा इथं दिसतंय, कॉम्प्रोमाइज केलं तर आयुष्यभर प्रत्येक गोष्टीसाठी, छोट्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज केलं तर कॉम्प्रोमाइज करण्याची काही गरज नाही. मोठा बदल, चेंज, 360 चेंज, गोल पूर्ण एक असं पूर्ण असं मंथन केलं आहे एखाद्या गोष्टीचं. मंथन केलं, सुरुवातीला विष निघालं. ज्यावेळेस समुद्र मंथन केलं त्यामध्ये सुरुवातीला विष निघालं. विष होतं तुमच्या निगेटिव्हिटीचं, तुमच्या भीतीचं, तुमच्यातील जलन, ईर्ष्या, राग, द्वेष, काय काय निघालं त्यातून. पण त्यातूनच निघालं तुमच्यात असणारी क्रिएटिव्हिटी, तुमच्यात असणारं अनकंडिशनल लव, तुमच्यात असणारं एक तुमचं सौंदर्य, तुमच्यातील प्रेमभाव, तुमच्यातील भक्ती, डिवोशन, तुमचा सेवाभाव, जे तुम्ही इतरांची मदत करता, जे लोकांची मदत करता, म्हणजे तुम्ही कोणाला तरी खाऊ तरी एक घास का होईना खाऊ घालता स्वतःच्या घरामध्ये, ते पण निघालं ना त्यातून. मग तुम्ही जे निघाले चांगलं ते ह्या समुद्र मंथनातून निघाले, आणि जे चांगलं आहे ते देवतेकडे जातं आपल्याला माहिती आहे, आणि ते तुमच्याकडे येते, अमृत तुमच्याकडे येते. चेंज हा होतोय, हा समुद्र मंथन अचानक नाही चेंज झालेलं. तुम्हाला वाटेल हे अचानक झालं, नाही, ह्याच्या मागे तुमचे लाखो हजारो वर्षांची तपस्या आहे, साधना आहे, त्यामुळेच हे सर्व शक्य झालं. नाही तर एकाएकी ह्या गोष्टी होणं शक्य नाही.
सो नक्कीच जे काही पॉलिटिक्सही निघालं यातून, पॉलिटिक्स झालं, लोकांनी प्रोजेक्ट केलं तुमच्याकडे, सगळ्या ज्या काही दुःख यातना होत्या ते तुम्ही पाहिल्यात लोकांच्या नजरेमध्ये, तुम्हाला दिसलं की लोक आपल्याविषयी काय विचार करतात, तुम्ही ते फीलही केलं. परंतु आता सेलिब्रेशनचा टाईम आहे. गुरु तुमच्यासोबत आहेत, दत्तगुरू तुमच्यासोबत आहेत, सतत पाठीशी आहेत, तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. पुढे जात राहा, चांगले बदल स्वीकारत राहा. सक्सेस तुमचंच आहे. नेगेटिव्हिटीला दूर करा. पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहेत, याच्यावरती विश्वास ठेवा. युनियन तुमचंच आहे, याच्यावरती विश्वास ठेवा. सोल्स तुमचीच आहे, यावरतीही विश्वास ठेवा. आणि मेन म्हणजे डिवाईनवरती विश्वास ठेवा, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तोच तुम्हाला तारणारा आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुमच्या प्रत्येक संकटामध्ये तो तुमच्यासोबत आहे, त्याचा अंश तुमच्यामध्ये आहे, त्याची झलक तुम्हाला दिसलेली आहे कुठेतरी. ती झलक पाहून तुम्ही रडलेले आहात, तुमच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. त्याच वेळेस तीच झलक तुमच्यातही निर्माण झाली ना. हे सर्व मेसेजेस तुमच्यासाठी आहेत, ज्यांना कळतील त्यांना आहेत. सो आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद. जय शिवशक्ती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.